धुपामध्ये साधारण 9 प्रकार येतात. त्यात जसं हे अगर-अगर हे अगरबत्ती, तसं आपण अ, उदबत्ती जी लावतो, तो ऊद हा आहे. याचा डिंक वापरला जातो. अगर-अगर, ऊद, त्यानंतर गुगुळ हा बोसिलिया सेराटा, सलई गुगुळ. चौथं हे राळ. पाचवं चंदन. सहावं लोध्र. सातवं हलमट्टी म्हणजे एलियन्थस मालबारिका. आठवं सलई गुगुळ. तर 9वं जे येतं तो काळा धूप, ब्लॅक डामर, कॅनरियम स्टिक्टम. हे 9 धुपाचे प्रकार आहेत की जे आपण सकाळी किंवा यज्ञकर्मामध्ये जे धूप प्रज्वलन केलं जायचं वातावरण शुद्धतेसाठी, त्यात हे 9 प्रकार आहेत. आणि ज्यावेळेस आरती होते त्यावेळेस आपण जो जाळतो तो कापूर. कापूर हा धुपामध्ये येत नाही, पण तोही वातावरण शुद्धतेसाठी धरला जातो. सध्या आपण जो कापूर जाळतोय ते पेट्रोकेमिकल आहे. जशी उदबत्ती जाळतोय आपण किंवा धुपाच्या काड्या सुद्धा याचप्रमाणे तयार केल्या जातात. DOP मध्ये परफ्यूम टाकायचं. परफ्यूम टाकल्यानंतर त्याच्यामध्ये कोळसा आणि भुसा जो असतो, लाकडाचा भुसा, आणि एक त्याच्यामध्ये डिंकासारखा एक पदार्थ येतो. तो मिक्स करून त्याच्या कांड्या बनवतात आणि ह्या DOP मध्ये बुडवून सुकवतात. तो आपण धूप म्हणून वापरतो. पण ॲक्चुअल धूप असा वापरला जातो, अ, याचा डिंक, गाईचं तूप, शेण आणि कोळसा हे सगळं एकत्र करून ज्या कांड्या बनतात त्या खऱ्या धुपाच्या कांड्या. याचा डिंक साधारण 4थ्या वर्षापासून तुम्हाला जमिनीत लावल्यावर 4थ्या वर्षापासून याचा डिंक मिळू शकतो. आणि चंदन आणि अगर-अगर. अगर-अगरचं तेल काढलं जातं. चंदनाचं सरळ लाकूड वापरलं जातं. कापराचं मात्र असं आहे की कापराचा हा मोठा वृक्ष होतो 30-40 फुटापर्यंत, कडुलिंबासारखा. सदा हरित म्हणजे बारमाही ह्याची पानगळ कमी होते. ह्याचं लाकूड, पानं, फांद्या हे क्रश करून त्यापासून ऑइल एक्स्ट्रॅक्ट केला जातो आणि तो ऑइल जो आहे ते ऑइल चिलरमध्ये ठेवल्यानंतर त्यात क्रिस्टलाइज होतो. तो कापूर, तो भीमसेनी कापूर. आपण कापूरच्या झाडाची ज्यावेळेस व्हिडिओ करू त्यावेळेस याची डिटेल आपल्याला हे कुठल्या वातावरणात कसं लावायचं, केव्हा लावायचं आणि त्याच्यापासून तुम्हाला कापूर कसा मिळू शकतो हे त्यावेळेस आपण घेणारच आहोत. अगर-अगर हे झाड, अगर-अगर, अगरू, नक्षत्र वृक्षामध्ये कृष्णागरू या नावाने ओळखलं जातं. आद्रा नक्षत्राचा हा मूळ वृक्ष आहे.